नाव सांगा तुमचं. हनुमंत जयवंत आदले. बघा, यांच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि यांची खऱ्या अर्थानं बाग आता तोडायचं काम चालू आहे आणि अतिशय सर्वोत्कृष्ट असा माल या बागेमध्ये लागलेला दिसतोय. पण परंतु खऱ्या अर्थानं जर दर सापडला असता तर खरोखरच या मालाची विक्री चांगल्या प्रमाणे झाली असती आणि विक्री चांगली होऊन खऱ्या अर्थानं दर जर चांगला मिळाला असता तर या ठिकाणी या शेतकऱ्याला खरोखरच आणखी चांगलं समाधान मिळालं असतं. तुमची प्रतिक्रिया काय? तुम्हाला कसं वाटतंय? रेट मिळाला पाहिजे ना. हां हां परवडत बरोबर. नाही ना. रेट कितीपर्यंत मिळायला पाहिजे रेट होता असं मला? साधारणतः 120च्या आसपास तरी मिळाला पाहिजे. 120च्या आसपास किलोला भेटला असता हां तर खऱ्या अर्थानं बरं वाटलं असतं. हां, खर्च निघाला असता. हम्म. ऑलरेडी आणखी समाधान वाटलं असतं, होय का नाही? होय, होय. केलेल्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. पर ठीक आहे. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय संदेश आहे की बाबा बागेच्या बाबतीमध्ये कसं लक्षात घ्या, काय केलं पाहिजे, नियोजन काय? इतर शेतकऱ्यांना सल्ला काय तुमचा थोडासा? तेच वेळेवर आपलं औषध मटेरियल वगैरे जर वेळेला दिलं गेलं दिलं गेलं तर खऱ्या अर्थानं बाग चांगली येते. चांगली होती. शेतकऱ्यानं लहान मुलांना खऱ्या अर्थानं जसं आपण जोपासतो तसं जर खऱ्या अर्थानं बागेला जोपासलं, त्याची आपण काळजी घेतली तर खरोखरच बाग ही शेतकऱ्याला सदन संपन्नतेकडे नेतं. फक्त शासनानं शेतकऱ्याकडं आणि शेतकऱ्याच्या या बागेकडं खरोखरच लक्ष दिलं पाहिजे असं या शेतकऱ्याला वाटतंय. ही पहा, डाळिंबाची अतिशय सुंदर अशी बाग. या डाळिंबाच्या बागेमध्ये आज मी आलोय. या डाळिंबाला बघा किती सुंदर अशी डाळिंब लागलेत. पण खऱ्या अर्थानं यावर्षी शेतकऱ्याची दशा अशी झाली की 135 ते 50च्या आसपास असणारा किलोचा दर आज खऱ्या अर्थानं 70 ते 75च्या आसपास येऊन ठेपलेलं आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा की खरोखरच शेतकरी कष्ट करतो, अत्यंत भरपूर असा याला खर्चही लागतो. औषध फवारणी असेल किंवा त्याचं रक्षण करण्यासाठी कागद टाकणं असेल, त्याला औषध सोडणं असेल, बऱ्याच अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात होणारा हा खर्च आज खऱ्या अर्थानं त्या खर्चाचा जर विचार केला तर दर चांगला सापडला तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला ती शेती उपयुक्त ठरते, अन्यथा नाही. पण परंतु शेतकरी जगला तरच, शेतकऱ्याची उन्नती झाली तरच खऱ्या अर्थानं देशाची किंवा आपली उन्नती आहे असं मला वाटतं. म्हणून तर खऱ्या अर्थानं देशाची प्रगती साधायची असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे. आणि शेतकरी जगला तरच खऱ्या अर्थानं देश जगणार आहे. देशाला जगवणाराच देशाचा पोशिंदा किंवा जगाचा पोशिंदा जर खऱ्या अर्थानं समाधानी नसेल तर तुम्ही आम्ही समाधानी राहू शकत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शासनानं याच्यावरती योग्य ती उपाययोजना करून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीनं योग्य उपाययोजना कराव्यात असं मला या निमित्तानं वाटतं. धन्यवाद.